नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज आपल्या स्टुडिओला एक असं व्यक्तिमत्व आलेले ज्यांनी गेली 30 वर्ष अण्णा हजारे साहेबांसोबत भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक क्षेत्रात आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी यशस्वीरित्या मोठमोठे आंदोलनं पार पाडली आहेत. असे आपले लाडके केडी पवार साहेब. पवार साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात परिचय द्या. मी केडी पवार गेले 60 वर्ष सामाजिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून आहे. थोर समाजसेवक म्हणून माझी समाजात ओळख आहे. मी गाव पातळी ते गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पर्यंत ते सेंट्रल गव्हर्नमेंट विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. एकच हे आहे की समाजासाठी जे काय देणं लागतं ते देत आलेलं आहे. याचं कारण आमचा जो वारसा आहे, माझा वारसा आहे, तो स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाचा वारसा, सैनिकाचा वारसा मी सांभाळतोय. बर. माझे वडील दादासाहेब पवार खंडाळा बावडेचे, बर. मी सातारा सातारा जिल्हा. यशवंतराव चव्हाण, किसन आबा वीर यांच्याबरोबर कार्यरत होते, भूमिगत कार्यकर्ते म्हणून. बर. आणि यशवंतराव चव्हाण ज्यावेळेला माझ्या घरी 1948 आले, त्यावेळेला मी लहान होतो, परंतु कळत होतं मला काय. आल्यानंतर आम्ही त्यांना बसायला टाकलं, चहा पाणी दिलं, आणि त्यानंतर माझे वडील आणि त्याचे सहकारी बावड्यातले निवृत्ती बाळा पाटील वगैरे आले, आणि त्यांच्या गप्पा चालू आले घोंगडीवर बसून. त्या घोंगडीवर बसून गप्पा चालल्यानंतर माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, त्यावेळेला मला कळलं. अच्छा. त्या भूमिगत असल्यामुळे कुणालाच माहिती नव्हतं की हे स्वातंत्र्य सैनिक आहेत, बरोबर. किंवा मलाही माहिती नव्हतं. आणि मग याच्यातून एक लक्षात आलं, 1948 जेव्हा तुमच्या महात्मा गांधीचा खून झाला, तेव्हा संपूर्ण देशभर एक वातावरण पेटलं होतं की सर्व बामणांच्या वाडे जाळून टाकायचे. अरे बापरे. आणि बामणांच्या वाडे जाळून टाकायचं म्हणल्यानंतर आमच्या गावात 6 ते 7 मोठे वाडे होते बामणांचे, भले मोठे वाडे होते. बर. ते वाडे जाळण्यासाठी लोक येणार असं कळलं रात्री 8 वाजता. बर. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी गावाला दौंडी दिली म्हणजे ढुमढुम वाजून त्याच्या गावाला बोलवलं, एकत्र बोलवलं. बरोबर. आणि सगळ्यांनी म्हणजे असतील ते हत्यारे घेऊन येशव जायचं, ते गावाच्या बाहेर जायचं, आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना अडवायचं. अशा पद्धतीने दौंडी दिली. रात्री सगळे गावकरी आमच्या वडिलांना, म्हणजे आम्ही आप्पा म्हणायचो, ते थांबले. आणि माझ्या वडिलांनी पहिला शब्द वापरला, एका बामणाने महात्मा गांधीचा खून केला की वाईटच झालेला आहे, परंतु एका बामणाने खून केला सगळे बामण नालायक आहेत का? एक जर पाऊल पडला तर हातपाय तोडून टाकेल. त्यामुळे आमच्या गावातले 6 ते 6 वाडे, 6-7 वाडे वाचले. बरं. कारण गावाकडे तेच चालवायचे बामण. बरोबर. लिखाणपट्टी, हे ते करणं चालतं. त्यामुळे ते होतं असं. गावात ती बीज आमच्या मनामध्ये अंतःकरणात रोवलं, त्यापासून मी सामाजिक कार्य चालू झालं. अच्छा. त्यावेळेला आता अनेक गोष्टी आहेत सांगण्यामध्ये, की शिक्षण कमी होतं, लोकांना शिक्षणाची अडचण होती, त्यामुळे शिक्षण कल्याण मंडळ चालू केलं. त्यानंतर म्हणजे तालुक्यामध्ये MIDC आणली. MIDC आणल्यानंतर ज्यावेळेला एकदा श्रीलंकेला युद्ध झालं होतं, आणि श्रीलंकेला युद्ध झालं होतं, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. बरोबर. आणि ते पंतप्रधान असताना त्यांना असं वाटलं की आपले भारतीय सैनिक तिथं पाठवले पाहिजे त्यांना मदतीला, म्हणून भारतीय सैनिक गेले होते. आणि तेव्हा टीव्हीला रोज बातम्या यायच्या की रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा. त्या बातम्याच्या आधाराने मी एक मनात येतो की अरे, देशासाठी लढणाऱ्या लोकांना आपण मदत केली तर काय करायचं, ते रक्त माझ्या त्याच्यामध्ये गुजारलं. तेव्हा मी रक्तदान शिबिरं घेतली, आणि वानवडी येथील हॉस्पिटलमध्ये ज्यांना जवानांना रक्त पाहिजे ते पुरवण्याचं काम चालू केलं. अर्थात कमांड हॉस्पिटल. वानवडीचं हॉस्पिटल. बरोबर. आणि त्या हॉस्पिटलमध्ये ते गेल्यानंतर एक लक्षात आलं की ह्याची संस्था रजिस्टर केली मी. त्या संस्थेचं नेतृत्व म्हणजे संस्थापक अध्यक्ष होतो, आणि त्याच्या माध्यमातून हे केलं, आणि आम्ही त्याचं घोषवाक्य तयार केलं होतं,
आव्हाड म्हणून वकील होते, बर. ते सेक्रेटरी होते, मी अध्यक्ष होतो. बर. तुम्ही देशाचं रक्षण करा, आम्ही तुमचं रक्षण करतो. लोकांना ते आवडलं. वाव. अनेक लोकांनी पुढे येऊन रक्तदान केलं. ती केंद्रीय पातळीची घटना. त्यानंतर केंद्रीय पातळीवर ह्याचा अध्यक्ष सेंट्रल रेल्वे सदस्य झालो, अच्छा. रेल्वे सदस्य झालो आणि त्यानंतर अनेक अशा उपक्रम चालू केले होते. आणि राज्य पातळीवर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य जे आहे ते महाराष्ट्र राज्याच्या वेळेला मी एका कंपनीचा, मी किर्लोस्कर कमिस युनियनचा संस्थापक अध्यक्ष होतो. बर. लोकांना कामगारांना होणारा अन्याय दूर करण्यासाठी अध्यक्ष झालो. बरोबर. परंतु काम करताना कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत आणि मालकालाही फायदा झाला पाहिजे, आमचाही फायदा झाला पाहिजे, अशी जी काही मनात हे होती ती खुणगाट घातली. याचं कौतुक त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवारांनी माझं कौतुक केलं आणि महाराष्ट्र इंडेक्सचं सेक्रेटरी म्हणून मला केलं, क्या बात. पूर्ण महाराष्ट्राचं. बर. त्यावेळेला SW धाबे हे अध्यक्ष होते आणि मी सेक्रेटरी होतो. अच्छा. परंतु एकच की संप न करता हो. कामगार संघटना चालवायच्या. कुठेही संपाचं गालबोट लावायचं, पण लोकांना पैसा भरपूर मिळवून द्यायचा. आणि त्या पद्धतीने भरपूर पुण्यातच नव्हे तर पुण्याच्या बाहेर देखील एक नावाजलेल्या युनियन मधून आमचं नाव झालं, हे आमचं कौतुक आहे. बर. त्याला मला आनंदाच्या डोही आनंदी आनंद असा ते मी आनंद लुटत गेलो. बर. अशा विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. आणि अण्णा हजारेंचं ते काम तुम्ही आता मागे सांगितलंच. अण्णा हजारे काम करताना मी सहज टीव्हीवरच बघत होतो की अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात लोकांना आव्हान करतायत. बरोबर. पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून मी तिथं झालो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 220 तालुके 36 जिल्ह्यात फिरलो आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचं एक मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनातून तर फार गोष्टी सांगायची गरज नाही, परंतु त्या आंदोलनातून संपूर्ण जगभर त्याचा मोठा प्रसार झाला आणि त्या प्रसाराच्या माध्यमातून उठाव झाला आणि माहितीचा अधिकार, लोकपाल बिल ह्याचा उदय तिथून झाला. त्यामध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून पुणे शहराचा मला अजूनही आनंद मिळतोय. अशा विविध क्षेत्रावरती काम केलेलं आहे. लोकपाल बिल बद्दल थोडं सांगता का? लोकपाल बिल लोकपाल बिलाचा उद्देश असा आहे की जसा माहितीचा अधिकार आहे, बर. थोडक्यात माहितीचा अधिकार आहे ते सांगतो. बर. माहितीचा अधिकार म्हणजे जनता ही मालक आहे अगदी बरोबर. आणि हे जे कर्मचारी आहेत ते सेवक आहेत. लोकप्रतिनिधी हे सेवक आहेत. परंतु याची कुठेही दखल घेतली जात नव्हती आणि आम्हाला काही माहिती मिळत नव्हती. आम्हाला माहिती जनतेला काही माहिती मिळत नव्हती. ह्याचा आवाज उठवला पाहिजे आणि जनताचं मतदान करून मालक होत असेल तर त्यांना हे केलं पाहिजे, त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी केलेलं आंदोलन केलं, यशस्वी झाले. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला खात्रीप्रमाणे त्यावेळेला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे आंदोलन म्हणजे आम्हाला आमची दखल घेतली आणि अण्णांनी केलं उपोषण, ते थांबलं म्हणजे उपोषण सक्सेस झालं. नंतर त्यावेळेचे अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. राष्ट्रपतींनी पंतप्रधान तुमचे मनमोहन सिंग होते. तेव्हा ते आंदोलन हे झालं, एक क्लायमेट चांगलं झालं. या लोकपाल बिलाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर जे कोण हे कर्मचारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत यांचीही माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजे लोकपाल बिल. अच्छा. थोडक्यात बरोबर. म्हणजे केंद्रापासून पंतप्रधान असतील किंवा खालचा कर्मचारी असे असेल, शिपाई असेल, त्यांची माहिती मागवण्याचा अधिकार लोकपाल बिल मध्ये आणि माहितीच्या सगळं लपलेलं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन, त्याला इंग्लिशमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन म्हणतात. अगदी बरोबर. आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये 36 अध्यक्ष आहेत, 220 तुमचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचे कर्मचाऱ्या मोठा गोतावळा आहे. त्यामुळे माझ्यासारखे म्हणणं म्हणजे हे माझ्या दृष्टीने अतिशक्ती होईल. सर्वांनी मिळून केलं ना, त्याचं नेतृत्व अण्णाधारेंनी केलेलं आहे. टीम वर्कच आहे मोठं. टीम वर्क आहे मोठं. हा, मग टीम वर्कने केलंय. त्यामुळं हे म्हणतात नाही, हा विषय फार मोठा आहे. मी तुम्ही जेव्हा मला परत बोलला तर निश्चित सांगेल लोकांना. पूर्वीच्या राजकारणात आणि आजच्या परिस्थितीत राजकारणाच्या किती मोठा फरक आणि तुम्ही त्याबद्दल काय भाष्य कराल? जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. बर.
मी पाहिलेलं तरुणपणाचं राजकारण, हम्म, सात्विक मंत्री, हम्म, अनेक मंत्री म्हणजे त्यागी मंत्री होते. हम्म. त्यांचं डोळ्यापुढे उतरल्यानंतर हे देशात काय चाललंय, या राज्यात काय चाललंय याचं दुःख या मनाला नक्की होतं. पण स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे मी. बरोबर. काय चाललेलं आहे, लोकशाही का हे ठोकशाही कळत नाही आता. हम्म, हम्म. परंतु त्यावेळेला अनेक असे दिग्गज नेते होते. सुधाकर नाईक होते, वसंतराव नाईक होते, यशवंतराव चव्हाण होते, वगैरे वगैरे. पाटील होते. सगळी माणसं म्हणजे दुसऱ्या तांदळासारखी होते. हम्म, हम्म. आत्ताची परिस्थिती असं मला दिसते स्पष्टपणे की पूर्वी तांदळातून खडे काढायला लागायचे, आता खड्यातून तांदूळ काढते एवढे लोक शिल्लक आहेत राजकारणात. आपला राजकारणामध्ये समाजकारणात लोकांची सुद्धा दखल घेतली जात नाही. त्यांचं काय म्हणणं ऐकून घेतलं जातं. मी म्हणजे सर्व मी सांगेल ते आहे का? मतदानापूर्वी जे लोक पाया पडायचे ते ठोकरतात, हम्म, साहेबांना वेळ नाही म्हणून सांगतात. बरोबर. अरे लोकशाही कसली? आम्ही मालक आहोत, आम्ही स्वतःला समजतोय, पण मालक नक्की कोण आहे अजून कळत नाही मला, आजही कळत नाही. हे दुर्दैव आहे का नाही? हो ना, स्तर खालावत चालले. त्याचं कारण असं आहे की लोकशाहीचा आता आत्मा काय आहे तो कोणालाही अजून समजला नाही. किंवा आपण ज्याला एक संस्कृती आहे महाराष्ट्राची हम्म, किंवा देशाची, की आपण थोर लोकांच्या किंवा आईवडिलांच्या पाया पडतो, नमस्कार करतो, नंतर त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण जातो. बरोबर. आता तेच आईवडिलांना ठोकरतात, हे दुर्दशा आहे. पण तेच त्या अर्थाने तेच आहेत ना. हो हो हो. म्हणजे या परिस्थितीला जो समाज कंटाळलेला आहे, हम्म, म्हणून तुम्ही आम्ही समाज सुद्धा त्याला खूप कंटाळलेला आहोतच. परंतु हा जो प्रवाह चाललेला आहे हा लोकशाहीला घातक आहे असं माझं मत आहे. मग ह्यात तुम्ही काय केलं का असा प्रश्न तुमचा येईल कदाचित. बरोबर. पण त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं परत. अच्छा. पहिलं पुस्तक लिहिलं युगपुरुष अण्णा हजारे, म्हणजे आंदोलनाच्या संदर्भात ते पुस्तक लिहिलं गेलं. बर बर. आणि ते युगपुरुष अण्णा हजारेंच्या नावाने एक 7वी शिकलेला माणूस जग हलवू शकतो, ताकद काय आहे. हो. तर सध्या जे मला त्याला त्या काळात आताच्या 10-15 वर्षामध्ये दिसलं, त्याच्यातून लिहिलं की या देशामध्ये जे चाललेलं आहे ते लोकांच्या पुढे आणावं, तोही प्रभाव आणावा आणि हाही प्रभाव आणावा, म्हणून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींचं मिलन करून ते एक पुस्तक लिहिलेलं. बर. ते प्रसिद्ध झालं. बर. त्या पुस्तकाचं नाव आहे लोकशाही धोक्यातून धोक्याकडे. धोक्याकडे म्हणजे धोका पडल्यानंतर काही दिसत नाही. बरोबर. तशी लोकांची अवस्था झालेली आहे. म्हणायला लोकशाही आहे. मग त्याचे पुरावे दिलेत त्या पुस्तकात, आणि त्या पुस्तकाच्या अनुषंगाने चांगल्या लोकांनी दिलेत, म्हणजे चांगले लोक सुद्धा दिलेत. म्हणजे नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत सगळे चांगले लोक कोणी आहेत ना, त्याचे वर्णन आपण केलेलं आहे. आणि हा जो धोका आहे ते कुठंतरी थांबला पाहिजे या दिशेने एक कार्यकर्ता म्हणून चाललेला माझे प्रयत्न आहेत. यश किती येईल अपयश किती येईल लोकांनी ठरवायचे. आता लोकांनी पुढे आलं पाहिजे. आपली लोकशाही टिकवायचं लोकांनी काय प्रयत्न करायला पाहिजे असं माझं मत आहे. इतक्या वर्षात तुम्ही राजकारण जवळनं बघितलं, समाजकारण जवळनं बघितलं, अण्णा हजारे साहेबांच्या हाताखाली तुम्ही बरेच वर्ष काम केलं. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की प्रत्यक्षात निवडणूक लढवून मी समाज स्वतः बदलू शकतो, त्यामुळे तुम्ही निवडणूक का नाही लढवली मग आजपर्यंत? त्याचं कारण एक आहे की मी जे पुस्तक तुम्हाला लिहिलेलं सांगितलं ते लोकशाही धोक्यातून धोक्याकडे, या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. बर. त्यामध्ये प्रत्येक पानाखाली लिहिलेलं आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे यंत्रणा चाललेली आहे. कोणत्या माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला असं वाटत नाही की मी नेतृत्व करावं, बरोबर, मी निवडणुकीला उभं राहावं, बरोबर. परंतु त्यांची गळची बिकडे होते, पैसा पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्यांना पोचण्यापासून हो हो पैशाची गरज पडते. एवढा पैसा आणणार कोण? पण माझ्यासारखा माणूस नोकरी करणारा माणूस आहे. हो हो. नोकरी करून प्रपंच करायचा, प्रपंच करून घरातला सगळा संसार चालवायचा, संसारातून भावांना बहिणींची लग्न करायची, मोठं करायचं, ते कुटुंब सांभाळायचं, राजकारण करायचं. मग मुळामध्ये प्रश्न असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला हे करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला
पूर्णपणे नागडं व्हायला पाहिजे अगदी आणि घर नागडं केलं पाहिजे तर हे शक्य आहे. बरोबर. त्यामुळं जे सामाजिक कार्यकर्ते खरे तळमळीचे आहेत ना ते अनेक असे मागं पडलेले आहेत अच्छा. की ज्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर फक्त समाजकार्यामध्येच जागलं होतं आणि राजकारणात गेल्याशिवाय कामं होत नाहीत ही सत्य आहे. परंतु राजकारणात जाण्यासाठी पैसा आणि सत्ता पाहिजे. आपला पैसा पैसाच मुख्य पाहिजे आणि मसल पॉवर पाहिजे. अगदी ते बरोबर. कुठून आणायचे? हो हो म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आम्ही जे काम करतोय ह्या सामाजिक कार्यकर्त्यांचं ब्रीद वाक्य काय आहे की समाज काम करायचं. परंतु हे करताना शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन जगलं पाहिजे ही सामाजिक कार्यकर्त्यांची व्याख्या आहे. बरोबर. त्या व्याख्याच्या बाहेर पडलं की माणूस हे करतोय, भ्रष्टाचारी होते आणि भ्रष्टाचार झालं की मन गिल्टी होतं आणि मन गिल्टी झालं की सगळा विषय संपून जातो. त्यामुळं त्या भानगडीत पडायचा इच्छा असूनही शक्य झालं नाही. म्हणजे तुम्हाला ती खंत शेवटपर्यंत राहणार का? राहणार आहे की मी राजकारणात आलो असतो तर यापेक्षा जास्त चांगलं काम केलं असतं? 100% केलं असतं. परंतु विषय असा आहे की या राजकारणाच्या चार चौकाच्या चांडाळीमध्ये समाज कार्यकर्ते मी एकटा म्हणत परत मी प्रत्येक वेळेस सांगतो समाज कार्यकर्ता म्हणजे मी एकटा आहे असं म्हणत नाही. अनेक असे समाज कार्यकर्ते जेवढं शक्य आहे त्यांना झेपल तेवढं करतात. मग ते गाव पातळी असेल, तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, समाज कार्य करणारे लोक आहेत. पण त्यांना कुठे सिंधुताई सपकाळ मंत्री झाली नसते का? अगदी खरंय. मग सिंधुताई सपकाळला समाज करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवं लागलं ना. कौतुक सांगणं नाही केलं हो. पण पुढे ओढून कुणी आणलं का? नाही आणलं. तिथं देवीसारखी बिचारी आहे. अगदी खरं. अगदी छान उदाहरण दिलं तुम्ही. आणि हे जे चाललेलं सिंधुताई सपकाळ म्हणजे एक सांगतोय कारण कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. पण सिंधुताई सपकाळचं नाव घेतलं जातं. बरोबर. वा 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 खूप छान आहे. प्रत्यक्ष काय तिथं खरंय. त्यांची मुली आता काम करते. बरोबर. परंतु तुम्हाला वर आणायचं नाही. तुम्ही जर वर आला तर आमच्यावर तुम्ही कुरघुडी करा ही भावना शक्यता आहे. अगदी खरंय. त्यांना ती भीती असते राजकारणात. असतेच. तुमच्या या व्यस्त जीवनात, व्यस्त म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आंदोलन हे सर्व व्यस्त एवढ्या ह्याच्यातनं तुम्ही लेखन क्षेत्रात किंवा लेखक कसे झाले? जे मनात असतं ना ते कुठंतरी उतरावं लागतं. क्या बात आहे. समाजाच्या भल्यासाठी अन्याय आहे त्या विरुद्धात आपण केलं. आणि माझी जे पुस्तकं झालीत ते सामाजिक बांधिलकीची पुस्तक आहेत. युगपुरुष अण्णा हजारे असेल, लोकशाही धोक्यातून धोक्याकडे गेलेली असेल, किंवा आता करोनाच्या संदर्भात म्हणजे एक पैसा खर्च न करता 100 वर्ष निरोगी राहा हे पुस्तक लिहिलं. ही सगळी आतली ती खतखत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून. ती खतखत मी पुस्तकाद्वारे व्यक्त केलेलं आहे. बरं ती व्यक्त करताना हे असं सोपं नाहीये की असं बसलं की पेपर लिहायचा आणि संप घ्यायचा. रात्री 12ला आठवण झाली, रात्री 1ला आठवण झाली, रात्री पाटापाट आठवण झाली तर ती 4 शब्द लिहायचे, ते जुळवायचे आणि ते पुस्तक लिहायचं. 1 वर्ष लागते पुस्तक लिहायला. अगदी बरोबर. म्हणजे हे सोपं नाहीये. आणि ते जुळवून ते अगदी हे म्हणून प्रेक्षकांना आपलं वाचकांना कसं वाटेल काय वाटेल ह्याचं करून अनालिसिस करून हे पुस्तक लिहावं लागतं. आणि अर्थात पहिल्यापासून एक लिहिण्याची आवड होती. त्या वर्तमानपत्रातून काय माहिती द्या किंवा माहिती द्या, तुमच्या वाचकांचा पत्रव्यवहार होता त्यात माहिती द्या, या पद्धतीने मी काम करत होतो. मग ते आवडीचं रोप तिथं उगवलंच होतं. मासिकातून माहिती द्या असं हे सगळं चालू होतं. तुमचं जे सर्वात जास्त गाजलेलं पुस्तक 100 वर्ष निरोगी राहा, त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना म्हणजे डिटेलमध्ये माहिती सांगा. छान प्रश्न चांगला आहे. आत्ताच मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दिलं की मनामध्ये खतखत सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते पुस्तक रूपाने मी लिहिण्याचा प्रयत्न केला. 2020 साली करोना आला. बरोबर. जगामध्ये कोट्यावधी लोक मेले. आजही मला असं वाटतं कोट्यावधी लोक, कोणी विचार केला एका घरामध्ये 1 माणसं 2 माणसं लोक संसार उद्ध्वस्त झाले. बरोबर. कोण विचार करतंय?
एक माणूस मेला तर चौकशी होते, हे होतं. पण आज कोण विचार करते की त्यावेळेला कोणी विचार केला? आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण नजर कैद होतो, घरात सगळे बसवले होतो. बरोबर. फक्त बातम्या ऐकायचो, एवढे लोक मेले, तेवढे लोक मेले, औषधाचा तुटवडा आहे, त्यात ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे, वगैरे वगैरे सगळ्या जगाची माहिती देत होती, जगाचे आकडेवारी येत होते. बरोबर. आणि काही लोकांना तर गावाकडे पळून लागलं तर मैल लोक चालू गेले आपापल्या पोट भरण्यासाठी. खरंय. त्यांना कोणी विचारलं? खरंय. आणि हे सगळे विचार असताना मी म्हणलं, हा काय लोकशाहीमध्ये म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याला काय हक्क आहे का नाही कोणाला? खरंय. ज्या आईबापाने जन्म दिला त्या आईबापाला काय वाटत असेल, किंवा ज्या मुलाला आपले आईबाप आपल्या डोळ्यासमोर जात आहेत त्यांना काय वाटत असेल? एक कुटुंब मी माझ्या डोळ्यापुढे घेतलं तर असं वाटतं की एका कुटुंबातली एक व्यक्ती गेलं काय होतं. त्यावेळेला 2020ला बरं सगळं टीव्ही बघतायत, पण टीव्ही बघून मध्ये असं बघत राहायचं का? मला एक वेदना होत होत्या, आणि अजून त्या वेदना आहेत त्या पुस्तकाच्या रूपाने मी सबमिट केलेलं. अरे आपण माणसं आहोत का कोण आहोत? म्हणजे पूर्वी तांदळातून खडे काढायचे, खड्यातून तांदूळ काढायचे, अशी आत्ताची अवस्था आहे. तर आपण काहीतरी करायला पाहिजे, हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते पुस्तकाची निर्मिती झाली. मग पुस्तकाची निर्मिती झाली, मी 2020ला पुस्तक लिहायला घेतलं. एक एक मुद्दे काढत आलो, याच्यातून काय केलं पाहिजे म्हणून. तो सहज विचार करताना एक डोक्यात आलं की अरे दवाखाने काय होते त्यावेळेला? पूर्वीच्या काळात दवाखाने कुठे होते? नव्हते दवाखाने. बरोबर. पूर्वीच्या काळात हॉस्पिटल कुठे होते? नव्हतेच. बरोबर. मग त्यावेळेला नव्हते, लोक कसे जगायचे? विशेष आहे. बरोबर. मग त्याच्यावर काय करायचं? आणि त्याला पुरावे दिले पाहिजेत मला. अगदी. म्हणजे नुसतं होते आता नव्हते तसं नाही, त्याला पुरावे द्या. मग माझ्या लक्षात आलं की हे जर पुरावे गोळा करायचे असतील तर माधवराव गाडगीळ हे जागतिक जगातले पर्यावरण तज्ञ होते. 1990ला आणि 92ला त्यांनी एक निष्कर्ष काढला की हे प्रदूषण होतंय, हे मूळ त्याचं त्यांनी शोधलं. आणि त्या मूळ शोधण्यामध्ये एक स्पष्ट झालं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्लॅस्टिक, भरवसावर वाढलेल्या गाड्या आणि बरचसा वाढलेले केमिकल कारखाने याचे परिणाम माणसावर व्हायला लागले, प्राणी मात्रावर. प्राणी मात्र म्हणजे ज्याला जीव आहे तो सगळं प्राणी येतात, त्यांना व्हायला लागले. मग ह्या प्राणी मात्रा जगवण्यासाठी असेल तर प्रदूषण हटवलं पाहिजे असं जागतिक बँके हे ठरवलं. पण दुर्दैवाने जागतिक म्हणजे काय कॉन्फरन्स म्हणतात ना, WHO ठरवलं, हेल्थ ऑर्गनायझेशन, पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायची तशी झाली नाही. बरोबर. मग परत त्यांचे हे झालं, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेला होता आणि त्यावेळेला सँडलचं हे थांबलं नाही तर भविष्यात संसर्गजन्य रोग होण्याची भीती जास्त आहे. तो म्हणजे 2020 कोरोनाचा काळ. मग त्याचा शोध कसा घ्यायचा? तर आता तुम्हाला सांगितलं की लोक केव्हा मेले? 2020ला लोक मेले. बरोबर. आणि कोणी मेले का? हो, जी समुद्रात कासवं असतात, कासवं छोटी छोटी, ती कासवं 85% मेलेले आहेत. अरे बापरे. समुद्र कासवं प्रदूषणामुळे. सुरुवात कुठे झालेली आहे ते माहिती पाहिजे लोकांना. तर आता पूर्वी घारी होत्या बघा, घारी. बऱ्याच लोकांना, माझ्यासारख्या सिनियर लोकांना माहिती असेल, भरपूर घारी होत्या. एखादं प्राणी जनावर मेलं ना, ते घारी आणि गिधाड खायचे. आज गिधाड आणि घारी दिसतात का? बरोबर. नाही, खूप कमी. आज चिमणी पाखरं दिसतात का? नाही. तर ती पुस्तकात वाचलेली
चिमण्यांच्या गोष्टी, पाखरांच्या गोष्टी. आज चित्रात आपण चिमणं पाखरे बघतोय, बरोबर. आज काही राहिलं नाही. प्रदूषण, हम्म. प्राणी मात्राचा हा प्रकार प्रदूषणच आहे. म्हणजे या प्राणी मात्रांना जगवण्यासाठी जर काय करायचं असेल तर सरकार सगळं करू शकेल की नाही मी सांगू शकत नाही, परंतु समाजाने याची दखल घेतली पाहिजे. आपण आपल्याला जगण्यासाठी आपण हे हातभार लावला पाहिजे. आपण हे सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी घेतलं पाहिजे आणि असं उठाव सर्वांनी केला पाहिजे तरी होईल. आता 60-70 वर्षापूर्वी जर वातावरण बघितलं, सुंदर हवा, भरपूर झाडी, श्वास घेण्याइतके मजा करण्याइतके असं होतं. अन्नही चांगलं मिळायचं, पाणीही चांगलं मिळायचं. अन्न, पाणी आणि हवा ही मूलभूत गरजा आहेत, या चांगल्या मिळायचं. पण आता मिळत नाहीत. काय झालंय त्याचं? हायब्रिड झालंय सगळं. त्याचं कारण की माणसानेच माणसाला आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा अस्त केलेलं आहे. अस्त. हम्म. आज नदीचं पाणी बघूशी वाटत नाही. ओढे नाले तर वाटलेलेच आहेत, नाल्यांचा विषयच राहिला नाही. दुसरा बाकी ह्या गोष्टीमुळे जी नदी आहे, नदी आहेत त्या पूर्ण प्रदूषित झालेल्या आहेत. पूर्वी पाणी, ओढ्याचं पाणी, नदीचं पाणी, विहिरीचं पाणी लोक सहज ओंजळले पाहिजे. आता त्याला शुद्धीकरण करायला लागते, हो. कारण प्रदूषण, बरोबर. कारण त्याचं प्रदूषण झालेलं आहे. मग हे शुद्धीकरण करायचं असेल नसेल तर पहिलं तुम्ही जे आवश्यक आहे पाणी ते नीट वापरा, स्वच्छ ठेवा. तुमचा याला पाण्याला बाधा न बघा. आणि मग हे सगळा परिणाम होताना मी त्याचा एक सर्वे असा काढला की माणसाला निसर्ग आपला पृथ्वीवर आहे काय, पृथ्वीवरती 70% पाणी आहे. बरोबर. आणि 30% जमीन आहे. हो. हे वाढल्यामुळे, घरदारे वाढल्यामुळे जमीन परत कमी व्हायला लागली. आणि जमीन परत व्हायला लागल्यामुळे त्याचा परिणाम प्रदूषण व्हायला लागला. किंवा हे जे हवा 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा सगळं संपुष्टात आलेले. म्हणजे आम्ही त्यावेळेला पुस्तकात वाचायचो बरोबर. की भारतात 4, महाराष्ट्रात 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा, उन्हाळा गेलेला आहे. आता उन्हाळ्यात देखील पाऊस पडतोय, बरोबर. पावसाळ्यात ऊन पडतंय. याचं कारण हे झालंय. त्याचं कारण हिरवीगार जी झाडी आहे, ती हिरवीगार झाडी हेच तुमच्या घरात प्राण आहेत, तेच तुमचे आईबाप आहेत. ह्या आईबापालाच आपण विसरलोय. अगदी खरं. आणि ते आईबापाला विसरल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागत आहेत. आणि मग त्या परिणाम भोगत असताना त्या पिढीतले जे लोक होते, आता तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की आम्ही ऐकतोय की तुम्ही सुद्धा प्रत्येक जण आता ऐकतात याच्यामध्ये की शिवाजी महाराजांचे मावळे 50 किलोची तलवार ढाल येऊन लढत होते. बरोबर. आता 5 किलोचा ओढ बोलतो आपल्याला घेता येत नाही. अगदी खरं. हा बदल होत चाललेला आहे. आणि त्याच्या पुढे मी जाऊन सांगतो की आता जर तुम्ही कॉलेजच्या मुलांचं निरीक्षण केलं तर ह्या कॉलेजच्या मुलांच्या निरीक्षणामध्ये 5 फुटाच्या आत मुलं आले जातात. परिणाम किती होतो ना, 100%. बरोबर. आणि मग हा जो परिणाम होतोय तो थांबवायचा झाला तर जनजागृती इतकी मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे की त्याला पर्याय राहिला नाही. आता आम्ही तर मी तर 90 आपले 82-83 वर्षाचा आहे. मी केव्हा तरी जाणारच आहे. पण दुःख कुठंतरी आहे माझ्या मनात. हे पुस्तक रूपाने लिहायचं म्हणून 1 पैसा खर्च न करता 100 वर्ष निरोगी राहा हे पुस्तकाची निर्मिती झाली. अच्छा. मूळ त्यातलं का ते आहे. आता ह्या निसर्गाचा नियम सांगितला तुम्हाला, म्हणजे निसर्गाची पद्धत सांगितली की केव्हाही काय होतंय त्याचा निसर्गाचा बदल झालेला आहे. बरोबर. मग आता लोक म्हणते ह्या लेखकांनी फक्त नकारात्मक सगळे दिलेले, हे होते ते होते, पण पर्याय काय असं मनात येतो ना प्रश्न. उपाययोजना पाहिजे ना. मग उपाययोजना पाहिजे. मग त्याचा विचार केला. मग पूर्वी बघा आजीचा पाठवा म्हणून एक हे वाचायचं. हो. काही जरी झालं तरी तुम्हाला घरातल्या घरात सगळे औषधं तयार असायची.
अगदी बरोबर. अगदी बाळंतपणापासून सगळं असायचं. हम्म, हम्म, हम्म. मग आता डोकं दुखलंय दवाखान्यात जा, पोट दुखतंय दवाखान्यात जा, हात दुखतोय दवाखान्यात जा, आणि सगळे स्पेशालिटी झालेत. हम्म. हा एक भाग. दुसरं म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर त्याला त्याला फॅमिली डॉक्टर म्हणायचंय. ते फॅमिली डॉक्टरची कल्पनाच संपुष्टात झालेली आहे. फॅमिली डॉक्टर झालंच नाही. हा स्पेशालिस्ट, तो स्पेशालिस्ट, तो स्पेशालिस्ट, तो स्पेशालिस्ट, इथे पैसे भर, त्याला पैसे भर, तिथे पैसे भर, आणि काहीच नाही झालं तुम्हाला. हम्म. किंवा दवाखान्यात तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर चेक करतात, 1 लाख भरा, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये भरा, नंतर ऍडमिट करा. माणूस हा कन्सेप्ट संपलेला आहे. बरोबर. मग त्या याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही आजारी घरात काय तुम्हाला होत असेल ना, ते निरीक्षण करा. आणि निरीक्षणातून तुम्हाला असं असं होतंय ना, ही घरातली औषधं घ्या, त्या पुस्तकातली औषधं वाचा तुम्ही. सगळी घरगुती आहेत. सगळी घरगुती औषध. उदाहरणार्थ, मला एकच मुलगा असो किंवा एकच मुलगी असते, ती लाडकी असते, असलीच पाहिजे, त्याबरोबर मताचं कारण नाही. बरोबर. पण त्याला इळीने ब्लेडने कापलं ना दवाखान्याचा, हम्म, हम्म, हम्म. मग त्याला काय औषध देतील एकडे, जरा आमचे पैसे द्या, द्यायला प्रेमापुढे द्यावं लागते. बरोबर आहे. पण हळद लावली तर बरं होतं ना ते. हळद लावून पट्टी बांधली तर. अगदी खरं आहे. मी हे तुम्हाला उदाहरण देतो. किंवा तुम्हाला हे जर चांगलं जगायचं असेल तर तुमची दैनंदिन अवस्था कशी पाहिजे. हम्म, हम्म. तर दैनंदिन अवस्थेमध्ये तुम्ही उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायची सुरुवात करा. हम्म. जसं आपण बाहेर गेलं आंघोळ करतो, तेल लावतो, कपडे धुतो, सेंट मारतो, पाहिजे तर चांगले चांगले कपडे घालतो, लोकांसाठी घालतो. बरोबर. पण ज्या परमेश्वराने तुम्हाला हे सगळे शरीर दिलंय, त्याच्या आतलं काय करताय तुम्ही. बरोबर. योगासनं महत्वाचे आहेत. हम्म, हम्म, हम्म. योगासन म्हणजे हालचाल तुमच्या शरीराची. हे लहानपणी असताना तुमचं कसं वाकडे तिकडे चालता, चालत नाही. आता नाही, मला घाई आहे, मला घाई आहे. तुम्ही तुमच्या जीवनात, दररोजच्या जीवनातला 1 तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं फक्त घालवा. तुम्ही तुमच्यासाठी घालवा, निरोगी राहा. नंबर 2चा भाग. मग निरोगी राहायचं असेल तर आणि काय करायला पाहिजे. आत्मा, मन आणि बुद्धी ह्याची पहिली गाठ बांधली पाहिजे. हम्म, हम्म. आता तुम्ही म्हणाल आत्मा, मन आणि बुद्धी म्हणजे काय. बरोबर. आत्मा गेल्यावर माणूस मेला असं म्हणतात ना. हम्म. म्हणजे काल बोलणारा माणूस डेड बॉडी म्हणतात त्याला. हो, हो. चुकत नाही रे. नाही, नाही काय. तर ते काय होते, तसं आत्मा हा खरा माणूस जे दिसत नाही ना, तो आत्मा आहे. बरोबर. त्यासाठी काय केलं पाहिजे. उठल्या उठल्या ज्या भूमातेवर तू जन्मलास ना, त्या डोकं टेकवून यायचं पहिलं. हम्म. त्याचं नतमस्तक होते जशी, तुझ्यामुळं मी आहे. बरोबर. नंबर 2 एक 5 मिनिटं बसा आणि आत्मशुद्धीकरण करा. आता आत्मशुद्धीकरण करणं म्हटलं ते पण साधू संतांनी करायला पाहिजे असं नाही. साधू संत आहे, माणूसच आहे. पण तुम्ही काय करू शकता, हळूहळू तुमचा डेव्हलपमेंट होईल. उठल्या उठल्या काल मी या वेळेपर्यंत काल चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं, आत्मशुद्धी. चांगलं मी हे चांगलं केलं, चांगलं हे वाईट केलं, मी वाईट केलं कळलंय ना, तेवढं अवॉइड करायचा प्रयत्न करा, शुद्धीकरण होईल. बरं. आणि ते शुद्धीकरण जर करायचं असेल तर काय नाही, ते ही सवय लावायचा प्रयत्न सांगतोय मी. हो, हो, बरोबर. आत्मशुद्धीकरण करणं म्हणजे सवय लावायचं. मग हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आत्मशुद्ध झाला नाही, त्याला 15 मिनिटं 20 मिनिटं ध्यान धरणं. ध्यान धरणं म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये जी व्यक्ती असेल, आई वडिलापासून देवादेव कुठलीही व्यक्ती असेल, प्रत्येक धर्माची व्यक्ती हे वेगळे असतात, पण त्याचं फक्त डोळे झाकून नामस्मरण करायचं मनातली मनात, काय ओरडायची गरज नाही काय. बरोबर. आणि ते मग समजा मी एक अमख्या होता, तर मी माझ्या आत्म्यालाच म्हणणार हे करून आत्मा हे असं जे म्हणतो ना, तेव्हा शुद्धीकरण होतं. मग आत्मशुद्ध झाला की मन जे चंचल मन म्हणतो ना, ते शुद्ध व्हायला सुरुवात होते. अच्छा. आणि चंचल मन शुद्ध झालं
की मग त्याची बुद्धीकडे वाटचाल चालते आणि मन, आत्मा, मन आणि बुद्धी शुद्ध झाले की तू जीवन माणूस म्हणून जगण्याचा लायकच होतो. असं त्याचा अर्थ अच्छा, आहे. बर 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 बर. हा फार महत्वाचा विषय आहे. आणि मग या 3 गोष्टीनंतर जे शवासन करतात, आपला जे योगासनं करतात, हम्म, त्यांच्यासाठी एक महत्वाचा माझं म्हणणं आहे की शवासनाचा अर्थ बऱ्याच म्हणजे योगासन करण्याच्या लक्षात आलं नाही. कदाचित आला असेल पण तर मी माफी मागतो. आलं नसेल तर शवासन म्हणजे झोपून राहणे आणि श्वास थंड करणे असं नाही. हम्म, हम्म, हम्म. खरा अर्थ असा आहे की शवासन करण्याचं तुम्ही ह्या झोपलेला असाल त्यावरून करायचं आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण शरीराचं नाव घेत, हे ईश्वरा, तू दिलेलं मानवरूपी शरीर किती सुंदर 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 आहे, त्याची मी सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आता शरीर शांत 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 कर. मग काय करायला पाहिजे? हम्म, हम्म. झोपायचं. मनातल्या सगळ्या गोष्टी आत्म्याशी आहेत, आत्म्याशी निगडीत आहेत. बरोबर. मग आता माझा पायाचे तळवे, माझ्या पायाची बोट, माझ्या पायाच्या नगड्या शांत 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 होत आहेत. आता माझ्या दोन्ही हात, पायाचे बोटऱ्या, नगड्या शांत 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 होत आहेत. आता माझ्या दोन्ही पायाचे गुडघे शांत शांत. म्हणजे तिथून आता सगळं, तिथून जे तुम्ही जे आलं मानक्यापर्यंत गेलात बरोबर. की तुम्ही खऱ्या अर्थाने ज्या परमेश्वराने तुम्हाला जन्म दिलाय त्या परमेश्वराचं आभार मानताय तुम्ही, तुमचं लाईफ वाढतंय. अच्छा, बरोबर बरोबर. म्हणजे परमेश्वर कुठं आहे? इथंच आहे. मग ते शुद्धीकरण केलं, मग तुम्हाला नंतर हलकं 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 वाटतं. ते आहे. मी शवासनाचा शेवटचा टप्पा सांगितला, पण ती योगासनं पाहिजेतच. पण योगासन किती करायची हे ठरलेलं नाही ना. वेळ असेल 5 मिनिटं 5 मिनिट हातपाय हलवा नसतं. खरंय खरंय. शरीराची हालचाल झाली म्हणजे योगासनं तुमचा आत्मज्ञान प्राप्त होणं आणि शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन हे एक माणसाच्या जीवनाचं मूळ तत्व आहे, असं माझं मत आहे. कुठल्याही आई वडिलांना विचारलं की तुमच्या 2-3 मुलींपैकी तुमचा आवडता कोण, हम्म? तुमचा आवडता कोण, हा मुलगा का हा मुलगा, उत्तर अवघड आहे. सगळेच मुलं सगळ्या आई वडिलांना प्रिय असतात. तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांपैकी तुमचं आवडतं पुस्तक कुठलं? एकही पैसा खर्च न करता 100 वर्षाने माझ्या सर्वात आवडतं पुस्तक हे आहे. आणि या पुस्तकाला ज्यावेळेला सुरुवात मी पहिल्या आवृत्ती छापली तर असं वाटलं की कॉन्फिडन्स नव्हतं मला. बरोबर. लोकांचा उठाव करतील का नाही, म्हणजे घेतील का नाही का नाही, हे काय वाचायचं आहे. आम्हाला माहिती आहे असा एक युग निर्माण होतो. आणि त्या युगाबद्दलच्या संदर्भात मी सांगतो की माणसाची चूक, माणूस म्हणून चूक कुठं आहे ते एकाच गोष्टीत आहे. माझ्यामधला प्रत्येक माणसाचा, माझ्यामधला मीपणा, बरोबर, मी अमका आहे, मी तमका आहे, हा जो आहे ना, तो जेव्हा निघेल ना तो माणूस खऱ्या अर्थाने शुद्ध होईल. मी अमका आहे, मी मंत्री आहे, मी मॅनेजर आहे, मी मालक आहे दुकानाचा वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत, संकल्पना. अरे तू कोणीच नाही, तू माणूस आहेस. तुझ्या सोयीसाठी केलेली ही व्यवस्था आहे. अगदी बरोबर. हा जो आमपणा निघाला आणि जर त्यातून मृदूपणा आला तर माणूस म्हणून जगू शकेल. आणि सर्वात रोग तुझं सर्व चालू होते ना, तो तिथून चालू होते. आता बघा याच्यामध्ये तुम्ही मगाशी आता विचारलेला प्रश्न की तुम्हाला आवडती व्यक्ती कोण? आई वडिलांना. मी ठामपणे सांगतो, आई वडिलांना माणूस म्हणजे जी व्यक्ती अपंग आहे ना ती जास्त आवडते, त्याच्यावर जास्त प्रेम करतात. असं काही नाही, म्हणजे असं अपंग असेल ना जीव त्यावर जास्त असतो. बरोबर कधी माझं बाळ आज असं आहे, हे काम होतील, ह्याला कोण बघणार आहे, बरोबर. हे दुःख आईला आणि बापाला जास्त असतं. त्यामुळं मुलगा असेल, मुलगी असेल, त्यामध्ये सर्व कुणी असेल, त्यामध्ये जे अपंग असेल ना ते आईचं प्रिय. तुमचं जे सुप्रसिद्ध पुस्तक आहे, एकही पैसा खर्च न करता 100 वर्ष निरोगी जगा, तर हे पुस्तक लिहिताना म्हणजे प्रत्येकालाच सुरुवातीला थोडा कॉन्फिडन्स कमी असतो की हे सक्सेस होईल का नाही होईल. तर तुम्हाला याचा कॉन्फिडन्स कधी आला की हे पुस्तक आता मी
सक्सेस झालेलो आहे किंवा माझं पाहिजे तसा मला रिस्पॉन्स मिळालेला मी हे पुस्तक 20 साली म्हणजे करोना आला त्यावेळेला लिहिण्याची ही पूर्ण इच्छा झाली. आहे. बरोबर. लिहायला जर घेतलो मग तर टप्प्याटप्प्याने एक मार्ग सापडत गेले. मी पुस्तकं लिहिलं बरोबर. पहिली आवृत्ती हम्म. आणि आपण सामान्य माणसं पैसे तेवढे बाहेर पडायला पाहिजेत, खर्च आला पाहिजे. मी पुस्तक लिहिताना म्हणत व्यवसाय म्हणून लिहिलं नाही, समाज जागृतीसाठी पुस्तक लिहिलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी पेपरमध्ये एक बातमी आली. त्यावेळेचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 29 मे 2022 एक कॉन्फरन्स घेतली बर. डॉक्टरांची, डॉक्टर आणि सगळ्या तज्ज्ञांची. बर. त्यांनी सांगितलं की याच्या पुढं निसर्गामध्ये जे जे आहे ते ग्रामीण विभागामध्ये आहे ते प्रत्येक राष्ट्रात देशात पोहोचलं पाहिजे. तेव्हा आयुर्वेदावर तुम्ही लक्ष घ्या, त्याच्यावर संशोधन करा आणि आयुर्वेदिक औषधं कसे लोकांना उपयोग पडतील याच्यावर त्यांनी कॉन्फरन्स घेतली. त्यांनी सांगितलं ह्याच्यावर काम करा तुम्ही. त्यामुळे आता जे आयुर्वेदाकडे लोक वळतायत त्यातलं मूळ कारण ते आहे. आणि ते मला 22 आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला. अरे आपण करतो योग्य मार्गाने चाललेलं. हे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की हे बघा, हे पुस्तक आहे ना, या पुस्तकात पहिल्याच पानावरती मी त्यांचं आभार मानलेले होते किंवा तुम्ही असं हे केले. त्यामुळे ऑटोमॅटिक लोकांच्या पुढे संदेश गेला की राष्ट्रपती सांगतायत, दुसऱ्या बाजूला केडी पवार सांगतायत, हे पुस्तक आपण बघावं. म्हणून आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला माझ्या अंदाजाप्रमाणे 4000 पुस्तकं आतापर्यंत लोकांनी विकत घेतलेली आहेत. क्या बात आहे, छान. आणि त्याच्यानंतर त्याच काळामध्ये त्याच राष्ट्रपतींनी एका व्यक्तीचा सत्कार केला होता, योगासन करणाऱ्या. ती ही व्यक्ती 125 वर्षाची आहे, तरी निरोगी आहे. आणि यांचा राष्ट्रपती पदक देऊन पंतप्रधान आणि राष्ट्रपती सत्कार केला होता. या गोष्टी म्हणजे योगासनाचं सुद्धा महत्व काय त्या निमित्ताने बाहेर पडलं. अशा पद्धतीने आपण हे केलं, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. आणि त्या कॉन्फिडन्स म्हणून पुस्तकाची निर्मिती खऱ्या अर्थाने जोरात चालू झाली. बरोबर. आणि माझे तर विनंती, मी पुस्तक व्यवसाय म्हणून करत नाही. बरोबर. प्रपंच चाललाय, मुलं बाळ चांगले, सगळे चांगले, अडचण ते काय नाही. फक्त लोकांनी घरात बसून जे औषध येतं घ्या. या पुस्तकामध्ये सर्व गुण संपन्न असं पुस्तक लिहिलेलं आहे की जे तुम्ही घरात बसल्या बसल्या कोणत्याही आजारावरती, मी असा दावा करत नाही कोणत्याही औषध, म्हणजे पाना फुलामध्येच लोकांना जगवण्याचे गुण आहेत. आणि ते गुणाचा उपयोग तुम्ही करा. निसर्गाने सगळं दिलेलं आहे, पण ते शोधा फक्त. ते काय शोधा, पुस्तकात शोधा. आणि हे सांगत असताना याचं उदाहरण काय की असं कसं सांगताय तुम्ही, रावणाचं आणि रामाचं जेव्हा युद्ध झालं श्रीलंकेला, बरोबर, तेव्हा लक्ष्मण मूर्छित पडला होता. बरोबर. आणि लक्ष्मण मूर्छित पडल्यानंतर त्यांना काय द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. बरोबर. तेव्हा मारुतीने अख्खा डोंगर आणला, त्यात वनस्पती होती, ते दिली. आणि ते दिल्यानंतर लक्ष्मण सुधीवर आला. निसर्गात किती ताकदीचं उदाहरण तुम्हाला दिलं. हो, अगदी खरंय. अशा पद्धतीने जर आपण प्रामाणिकपणे हे मला ह्याने उपयोग होईल केलं पाहिजे, पण साईड इफेक्ट काहीच होत नाही ना. किंवा केमिकलमुळे होत आहे ते होतं असं काही होत नाही. ते होऊ शकतो, म्हणजे चांगलं भरू शकतं. या गोष्टी जर आपण पाळू शकलो चांगलं होईल. आणि जाता जाता म्हणजे त्या मध्ये बोलता बोलता एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला की आपलं आत्मा शुद्ध करताना, जसं मगाशी कोमट पाणी प्या असं म्हटलं होतं कुठेतरी, तसं निसर्गाने तुम्हाला जी आतली घाण बाहेर टाकायची व्यवस्था केलेली आहे, लघवी आणि संडास, त्याला थांबवू नका, त्याला पहिलं जाऊ द्या. बरोबर. आता नको होऊ द्या, जाऊ परवा जाऊ, असं करायचं नाही. ते टाकून बसते ते पहिलं टाकून द्या. मी शरीर शुद्धीकरण होतं. आणि त्यासाठी कोमट पाणी प्या, हे करा. साधे आणि सोपी औषध आहेत, फक्त घेत जा, राहत जाणं, आनंदी राहा. हीच माझी आपल्या सर्व प्रेक्षकांना
आणि आपल्यालाही विनंती तुम्ही त्याचा उपयोग करा. नक्की नक्की अशी नक्की. इच्छा आहे. तुम्ही आम्हाला खूपच छान माहिती दिली, सविस्तर अगदी माहिती दिली. सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या कधी, त्याही तुम्ही छानपणे सोप्या भाषेत सांगून आमच्या प्रेक्षकांना आम्हाला म्हणजे मोलाची माहिती आणि संदेश दिलाय. त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद की तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त प्रणालीतून वेळ काढून आमच्या स्टुडिओला आले. त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे. आपण हे आम्हाला बोलवलं. आम्ही जे काही सेवा करत आहे ती सेवा लोकांच्या पण पोहोचवण्याचं जे आपण मला भाग्य लावून दिलं त्याबद्दलही आभार आहे मी. आणि सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपल्याला निरोगी राहायचं असेल 100 वर्ष तर 100 वर्ष निरोगी राहा. त्यासाठी तुमच्यासाठी हे एक पैसा खर्च न करता 100 वर्ष निरोगी हा पुस्तक जरूर वाचा, जरूर घ्या. आणि नंबर 2चा शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी आता आपण शुभ कार्यामध्ये काहीतरी कपडे देतो, गुच्छ देतो, बरोबर, वाढदिवसाला वगैरे. सगळे देतो. त्यासाठी एक मी 5 सेपरेट ठेवलेले आहे की ज्यांना शक्य आहे ना त्यांनी बाकी काही देऊच नका. त्याचा तुमचा फोटो लावा. बरोबर. बाबा केडी पवारांच्याकडून याला मी सप्रेम भेट देत आहे. तुमचं त्या निमित्ताने देवघरात ते फोटो आणि तुमचं नाव राहणार आहे. त्यासाठी प्रयत्न करा. बरोबर. आणि ते महत्वाचं आहे. कारण आजकाल कोणाला हे म्हणजे असं हे मिळत नाही. परंतु या निमित्ताने गेले 60 वर्ष जे सामाजिक काम करतोय, आता किती वर्ष जगल ते परमेश्वर हातात आहे. सांगतो मी कधीही दवाखान्यात गेलो नाही हे शेवटी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद.